पाकिस्तानच्या माहिती प्रसारण मंत्र्यांची मध्यरात्री पत्रकार परिषद। पुढच्या 24 ते 36 तासात भारत हल्ला करू शकतो, अताउल्ला तरारचा मोठा दावा। भारत पाकिस्तानात 4 दिवसात युद्ध होऊ शकतं, पाकिस्तान संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफचा दावा। तर खोट्या बातम्या पसरवल्याबद्दल भारताकडून ख्वाजा आसिफचं ट्विटर अकाउंट ब्लॉक। पहलगाम हल्ल्यानंतर आज सीसीएसची दुसरी बैठकीत पाणी बंदनंतर कोणता मोठा निर्णय होणार का, याकडे सर्वांचं लक्ष। झाडांमागून 2 दहशतवादी आले, एंट्री आणि एक्झिट पॉइंटवर 7 जणांची हत्या। हल्ला संपूर्ण रणनीती आखून केला। पहलगाम हल्ल्याप्रकरणी एनआयएची या तपासात माहिती समोर। एलओसीवर पाकिस्तानकडून कुरापती सुरू। नौशेरा सुंदरबनी भागात पाकिस्तानी चौक्यांकडून रात्री गोळीबार, भारतीय लष्कराकडूनही चोख प्रत्युत्तर। आपल्याकडे वेळ कमी आणि लक्ष मोठं, मात्र वर्तमान स्थितीसाठी हे बोलत नाही। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्याची चर्चा। 1 रुपयात पीक विम्याची योजना अखेर गुंडाळली। आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार। चौफेर टीकेनंतर राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय। परळमधील एल्फिस्टन पुलाच्या पाडकामाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिकाकर्त्याचे आक्षेप विचारात घेण्याचे एमएमआरडीएला निर्देश। 3 दिवसात याचिकाकर्त्याला म्हणणं मांडावं लागणार। राम मंदिराचं बांधकाम 5 जूनपर्यंत पूर्ण होणार। राम दरबाराची आणि 6 मंदिरांची पूजा 5 जूनला होणार। विशाखापट्टणमच्या सीमाचलम मंदिरात तिकीट काउंटरच्या बाजूला असलेली भिंत कोसळली, देवदर्शनासाठी आलेल्या 9 भक्तांचा मृत्यू।